रामकृष्ण हरी. आज पाहिलं का कोण आले आपल्याकडे हॉटेल सासरवाडीला भेट देण्यासाठी. रामकृष्ण हरी अण्णा. मित्रांनो, या इंदापूर बारामती रोडला टोल नाक्याच्या अगदी जवळ सोपा पत्ता आहे. या ठिकाणी जाता येता सकाळी किती वाजल्यापासून माऊली? 8 वाजेपासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत. 10-11 तुम्ही आलं म्हणून कधी असं होणार नाही. आलेल्या माणसाला नाराज करून पाठवणार नाही. शिप्पी आमटी काय असते ही जर खाऊन पाहिजे असेल, स्वच्छ टापटीप आणि शुद्ध शाकाहारी, दोघंही उभयत हरिभक्त पारा नाहीत, त्याच्यामुळं इथं शुद्धतेची फुल गॅरंटी. शुद्ध शाकाहारी तर आहे, शिप्पी आमटी शाकाहारीच असते, पण त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ होत नाही. चवदार, कुठला त्रास होणार नाही. चवदार बी तेवढीच, पोटभर खाण्याचा आनंद मिळतो. आणि विशेष म्हणजे आल्याबरोबर ताजी गरमागरम भाकरी भेटते. असं काही थंड भाकरी खायची वेळ नाही आपल्यावर. तर आता थोड्या दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या सेवेसाठी हायवेच्या पलीकडच्या बाजूला नवीन जागेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन हॉटेल सुरू होते. हे आहे छोटंसं, परंतु छोटं आहे पण क्वालिटी चांगली आहे. नाही, आज पब्लिकच्या दृष्टीने छोटंच पडतंय. एकाच वेळेला गाडी उभी राहिली की गर्दी होती, तिथं जागा भरपूर असेल. तर आपल्या सर्वांच्या सेवेसाठी गुढीपाड्याला नवीन सुरू होत आहे हॉटेल सासरवाडी. शिप्पी आमटी सगळ्यात प्रसिद्ध शिप्पी आमटी. बाकीचे पण शाकाहारी आहेत, नाश्त्याची इतर सोय आहे, कोल्हापुरी मिसळ आहे, पाव आहे, बाकीचं आहे. परंतु शिप्पी आमटी ह्यांची स्पेशलिटी आहे. अण्णा, अशी काही चव आणि लज्जत इतकी जबरदस्त आहे ना, मी खात राहिलो बरोबर. आणि आमटी पेत राहिलो पण मला अंदाजच आला नाही. अंदाज घ्यायचा. वाढत राहतात म्हणून आपण बी लई प्यायची नाही, बरोबर मर्यादित प्यायची. शरीराला लागेल एवढं प्या. जबरदस्त. आनंद वाटला, आम्हाला आनंद वाटला. तुम्ही पण जाता येता या ठिकाणी थांबू शकता. आणि एक गुढीपाडव्यानंतर तर पलीकडच्या बाजूला मोठं हॉटेल. धन्यवाद. रामकृष्ण. राम. तर मित्रांनो, आपल्या सेवेसाठी हेच ते नवीन हॉटेल सासरवाडी, टोल नाक्याच्या अगदी पुढे इंदापूर बारामती रोड, सोपा पत्ता आहे. तर कधी या टोल नाका बारामतीकडे जाताना टोल नाका ओलांडलं की लगेच डाव्या हाताला नवीन हॉटेल आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चालू होते. खास आपल्या सेवेसाठी शुद्ध शाकाहारी शिप्पी आमटी. प्रशस्त जागेमध्ये प्रशस्त जागा आहे, तुमची काही अडचण येणार नाही. धन्यवाद. रामकृष्ण. किती